नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. सविस्तर बातमीपत्र पाहूयात. मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झालेला आहे आणि त्याला खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पैशाच्या देवाणघेवाणीवरून हा वाद झाला. गोळीबार करणाऱ्याला रेल्वे पोलिसांनी आता अटक केली आहे. प्रवाशांच्या गर्दीनं खचाखच भरलेलं बदलापूर रेल्वे स्टेशन. हेच बदलापूर रेल्वे स्टेशन आज गोळीबाराच्या आवाजानं हादरलं. रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर गोळीबाराची घटना घडली. विकास पगारे यानं संसारे नावाच्या आपल्याच ओळखीच्या तरुणावर गोळीबार केला. यात संसारे नावाचा तरुण जखमी झालाय. गोळीबाराच्या आधी दोघांमध्ये रेल्वे स्टेशनच्या बाहेर पैशावरून वाद झाला आणि त्यानंतर ते रेल्वे स्थानकावर आले. यातील विकास पगारेनं गोळीबार केला. गोळीबारानंतर रेल्वे ट्रॅकवरून पळून जाण्याचा प्रयत्न या आरोपीनं केला. मात्र त्याच वेळी रेल्वे स्टेशनवर तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडचं पिस्तूल सुद्धा पोलिसांनी जप्त केलंय. रेल्वे स्टेशनवरच गोळीबाराची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. चंद्रपुरात तब्बल 6 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाच्या पथकानं बिबट्याला जेरबंद केलं. बिबट्या पकडण्याचा हा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात आढळलेल्या बिबट्याला तब्बल 6 तासांच्या प्रयत्नांनंतर वनविभागाच्या पथकानं जेरबंद केलं. चंद्रपूरच्या बिनबा चौकातल्या एका रिकाम्या भूखंडावर असलेल्या झुडपांमध्ये हा बिबट्या दिसून आला होता. यानंतर तातडीनं यंत्रणा सतर्क झाली. वनविभाग, पोलीस, महानगरपालिका आणि वन्यजीव संस्थांचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. लोकांची गर्दी या परिसरात मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे हा बिबट्या बिथरला आणि सैरभैर पळू लागला. या बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न यंत्रणांकडून करण्यात आले. या भूखंडाच्या सभोवताली उंच जाळी उभारण्यात आली. आसपास शाळा, महाविद्यालय, व्यापारपेठ असल्यानं सगळी खबरदारी घेत हे अभियान राबवलं गेलं. वनविभागाच्या तज्ञ शूटर्सद्वारे बेशुद्धीचं इंजेक्शन दिल्यानंतर निश्चित झालेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं. चंद्रपूर शहराच्या सीमावर्ती भागात असलेल्या वन्यजीव शुश्रूषा केंद्रात बिबट्याची रवानगी करण्यात आली. बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यावर त्याच्या निसर्ग मुक्तीचा निर्णय घेतला जाणार आहे.